जय जवान जय किसान। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, राज्यातील PM किसान लाभार्थ्यांना अत्यंत धक्कादायक अपडेट आहे। शेतकरी बांधवांनो, PM किसानच्या 23व्या हप्त्यामध्ये बरेच लाभार्थी वगळण्यात आलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आता हे लाभार्थी वगळण्याच्या पाठीमागची कारणे काय असू शकतात व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या हप्त्याचे काय झाले, या संदर्भामध्ये आजच्या अपडेटमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, PM किसानच्या 22व्या हप्त्यामध्ये एकूण राज्यातील 91,19,000 शेतकरी बांधवांना हा PM किसानचा 22वा हप्ता वितरण करण्यात आले। आणि शेतकरी बांधवांनो, PM किसानचा 22वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना मिळाला आहे ते शेतकरी बांधव आता येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र असतील। म्हणजे जे शेतकरी PM किसानला पात्र असतील तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतील। कारण का राज्याने काय केलेलं आहे शेतकरी बांधवांनो, PM किसानचा डाटा उचलून आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे। PM किसानचा डाटा उचलून राज्य शासन राज्यातील जे शेतकरी बांधव PM किसानच्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्याच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याची म्हणजे शासनाची अशी योजना आहे। जे शेतकरी बांधव PM किसानचे हप्त्याला पात्र असतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरीचा हप्ता राज्य शासन देत असते। शेतकरी बांधवांनो, PM किसानचा 23वा हप्ता वितरण करत असताना शेतकरी बांधवांची PM किसानची KYC करणे, लँड सीडिंग करणे व इतर कागदपत्राची पडताळणी पूर्ण करून या हप्त्यामध्ये लाभार्थी संख्या वाढवण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात आले होते। पण शेतकरी बांधवांनो, KYCची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लाभार्थी संख्या वाढवणे सांगण्यात आले होते। पण शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 23व्या हप्त्यामध्ये PM किसानच्या एकूण राज्यातील 34,000 शेतकरी बांधवांना वगळण्यात आलेले आहे। शेतकरी बांधवांनो, लाभार्थी संख्या वाढवायचं तर द्या सोडून, पण लाभार्थी संख्या आहे त्या लाभार्थीमधून 34,000 लाभार्थी अपात्र करण्यात आलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, येणारा PM किसानचा 23वा हप्ता दिनांक 20 जून 2026 रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील 90,85,000 शेतकरी बांधवांना हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, PM किसानच्या 22व्या हप्त्याच्या तुलनेमध्ये PM किसानचा जो येणारा 23वा हप्ता आहे या 23व्या हप्त्यामध्ये एकूण 34,000 शेतकरी बांधवांना अपात्र करण्यात आलेले आहेत। याचे कारणे काय असू शकते? शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांचे ॲग्रिस्टॅकवरती फार्मर IDची नोंद नसणे, शेतकरी बांधवांचा लँड सीडिंगचा डाटा नसणे व शेतकरी बांधवांची PM किसान KYC प्रक्रिया अपूर्ण असणे इत्यादी कारणामुळे महाराष्ट्रातील एकूण 34,000 शेतकरी बांधवांना येणारा जो PM किसानचा 23वा हप्ता आहे हा 23वा हप्ता या 34,000 शेतकरी बांधवांना मिळू शकणार नाही। कारण की शेतकरी बांधवांनो, शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला सांगण्यात आलेले होते ॲग्रिस्टॅकवरती फार्मर नोंदणी करा आणि PM किसानची KYC वेळेवर करा व कृषी विभागाकडे आपले लँड सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करा असे आपल्याला वारंवार सांगून सुद्धा जे शेतकरी बांधव याकडे लक्ष दिले नाही त्या शेतकरी बांधवांचा येणारा जो PM किसानचा 23वा हप्ता आहे तो 23वा हप्ता मिळू शकणार नाही। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता गेल्या 2 महिन्यापासून पेंडिंग आहे। हा हप्ता
एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये यायला पाहिजे होता, पण शेतकरी बांधवांनो नमो शेतकरीचा हप्ता मिळाला नाही. PM किसानच्या धर्तीवरती राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू केलेली आहे. PM किसान बरोबरच नमो शेतकरीचा हप्ता येईल असे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. त्या संदर्भात प्रक्रियेलाही वेग आलेला आहे. शेतकरी बांधवांनो आता 26-27 जून अशी तारीख सांगण्यात येत आहे, पण शेतकरी बांधवांनो शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती अजून नमो शेतकरी योजनेची तारीख दिलेली नाही. तरी शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR काढत असताना राज्य शासनाला 1800 ते 1850 कोटी रुपये शासनाला निधी मंजूर करून घ्यावा लागतो, तरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्यास शासनाला मंजुरी घेण्याची आवश्यकता आहे. जर नमो शेतकरीचा GR आज किंवा उद्या आला तर शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळविण्यात येईल. आणि GR आज किंवा उद्या जर आला तर PM किसान पाठोपाठ नमो शेतकरी योजनेसाठी निधी म्हणजे हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि